आम्ही केव्हीके बारामती कृषी 2025 या ठिकाणी भेट देण्यासाठी गेलतो. तिथे आम्हाला हायड्रोपोनिक्स प्रोजेक्ट म्हणजेच मातीविना शेती हा प्रकल्प पाहायला मिळाला. त्या ठिकाणी अजून काय काय बघितलं पाहूया आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये. तर नमस्कार मंडळी, मी आदित्य मगर. मी आपल्या मागच्या व्हिडिओ मध्येच म्हणजेच पार्ट 1 मध्ये बारामती येथील कृषक बद्दल अर्धी माहिती सांगितली होती. तुम्हाला मी या व्हिडिओ मध्ये म्हणजेच पार्ट 2 मध्ये आपली उरलेली अर्धी माहिती सांगणार आहे. तर पहिल्यांदा येथे ड्रोन द्वारे कशी फवारणी केली जाते त्याचा डेमो करून दाखवला व त्याचबरोबर डबल इन द केसरी असलेले सोन्या मोन्या पण इथं पाहायला मिळाले. थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला इंटिग्रेटेड फार्मिंग बघायला मिळाली. या सिस्टम मध्ये शेळी पालन, कुक्कुट पालन, मत्स्य पालन या तिन्हींचं संगोपन एकाच ठिकाणी केलं जातं. या सिस्टम मध्ये वरच्या साईडला शेळ्या असतात, त्यांच्या खाली कोंबड्या असतात आणि कोंबड्यांच्या खाली तळाला माशा असतात. त्यानंतर आम्ही हायड्रोपोनिक्स प्रोजेक्ट या ठिकाणी भेट देण्यासाठी आलो. या प्रोजेक्टची माहिती देणारी दुसरं कोणी नसून माझी दीदी होती. त्यामुळे आम्हाला या प्रोजेक्ट बद्दल चांगली माहिती मिळाली. मध्ये आल्याबरोबर तर पहिल्यांदा आम्हाला ग्रो टावर, ग्रो लाईट, डीप वॉटर कल्चर, डच बकेट सिस्टम, एरोपॉनिक्स, ए शेप एनएफटी सिस्टम या सगळ्या हायड्रोपोनिक्सच्या टेक्निक आपल्याला तिथं पाहायला मिळाले. त्यानंतर आम्हाला दीदीने सगळ्या सिस्टम बद्दल चांगली माहिती समजून सांगितली. पूर्ण हायड्रोपोनिक्सचा प्रोजेक्ट कसा चालतो, येथील यंत्रणा काम कशी करते, ही सर्व माहिती आम्हाला तिथे मिळाली. आपल्या ब्लॉग मध्ये सगळी माहिती तर काय बसणार नाही, त्यामुळे तुम्ही इथे प्रत्यक्ष भेट घेऊन याची माहिती घेऊ शकता.